तुम्ही अजून सौदामिनी मॅडमचा विचार करताय ना? ती कुठेही पळून गेली तरी सुद्धा तिच्याबद्दलचा विचार माझ्या मनातून जाणार नाही. तुझ्या बाबतीत तिने जे काही केलंय ते अक्षम्य. कधी ना कधीतरी ती हॉस्पिटलमध्ये परत येईलच ना. बदला तर मी घेणारच आहे तिचा. नाही सोडणार तिला. सराव काय बोलताय तुम्ही? आईचा बदला घेणार? तुला किती वेळा सांगितलं ती माझी आई नाहीये म्हणून? सॉरी सर, खरंच सॉरी. माका तसा म्हणायचा नव्हता. पण सर, मी काय म्हणते, जा झालं तर आता विसरून जा ना. किती वेळ तुम्ही भूतकाळात अडकणार आहात? जोपर्यंत वर्तमानात तुम्ही जगणार नाही तोपर्यंत पुढे कसा जाणार? मग तुला असं म्हणायचंय का की तिने जे काही केलं ते सगळं मी विसरून जायचं? होय. त्यांच्या बदल्याची आग तुमका शांत बसू नाही देणार आणि त्याचा तुमकाच त्रास होणार आहे. सर, असा कुणाबद्दलचा राग मनात घेऊन नाही जगायचा हो. त्याने आपलाच मन गढूळ होता. तुम्ही आत्ता ज्या घडतायत त्याकडे लक्ष द्या ना. तुमच्यावर प्रेम करणारे, तुमची काळजी घेणाऱ्या माणसांकडे लक्ष द्या. पोट ह्याने भरणारा. ही इकडे काय करते? काय करते? अरे आरव, असा काय करतोयस? मी नोट्स घ्यायला आले होते ना. नोट्स? नोट्स? पण परीक्षा तर संपली आहे. मग हा मग? मग अगं असं काय करतेस हिरा? आपण आता डॉक्टर होणार आहे ना, सो कंटिन्यू रिव्हिजन करत राहिली पाहिजे ना. सो दॅट्स वाय. एनिवेज अंकिता, मी तुला नोट्स मेल केलेत, एकदा चेक करून घे आणि काही अडलं तर कळव. हा, हो. बाय. हा बाय. हा 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 हो हो. निघते मी. थांब. दादा तुला नोट्स मेल करणार होता, राईट? मग तू इकडे काय करतेस? आता कळलं ना मला, तो PDF मेल करतोय असं. मग हा बाबा, चुकामुक झाली आमची थोडं. एनिवेज आता निघते. हा. काय झालं? काय झालं? काय नाही. बुक बुक. And then he saw a flying unicorn. दादा, मग दोघांचं काही चालू नाहीये ना? काय? अंकिता? नाही ग, असं काही नाही. And then he saw a flying unicorn. हो बहिणीनो, माका आता घरी घेऊन चला. माका दाढी बिडी करूचा, मस्त आंघोळ बिंघोळ करून फ्रेश होऊचा. एक मिनिट, तुम्ही घरी नाही यायचंय. घे हो बहिणीनो, माका काय माहिती नाही. माका घरा येऊचा म्हणजे येऊचा. मी राहू काय, मी जाऊ काय, मी त्या काय अर्थ काय? बाबा, आरडाओरडा करण्याची काही गरज नाहीये. अहो, पण तुम्ही आता घरी येऊ शकत नाही, कारण तुम्ही जर माझ्या बरोबर घरी आलात ना तर शुभंकरला कळेल की मी तुम्हाला सोडवलंय. आणि ते जर त्याला कळलं ना तर बयोला घराबाहेर काढायचं सोडा, आपल्या दोघांना घराबाहेर पडायची वेळ येईल. हा सगळा ठीक आहे बहिणीनो, पण मी राहू खय ताते सांगा माका. तुमचा प्रश्न आहे. शुभंकरला कसं मनवायचं आणि घरात कशी एंट्री मिळवायची हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. मी तुम्हाला जेलमधून बाहेर काढलं, पुढचं तुमचं तुम्ही बघा. ओके? गौतमी वहिनी, शेपूट वाकडाता वाकडा. काय झाला ना तरी सुधरूची नाही. हा, आता शुभूचं काय करायचं? शुभूचं काय राग माझ्यावरचं निवडलेलं नसतं.
म्हाका घरात तर जाऊक होय. घरात जाऊसाठी म्हाकाच काहीतरी युक्ती लढवूक होई. काय ग सुमन? दादा तू इलस. अरे कधीपासून तुझी वाट बघतोय. माका आधी सांग की तू त्या माणसाक हॉस्पिटलमधून काढून टाकलंस काय? अगं त्यांची तब्येत जोपर्यंत पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत हॉस्पिटलमधून कसं बाहेर काढणार? अरे देवा, म्हणजे संकट काय अजून टळलं नाही. मला एक सांग, तुला खात्री आहे की तोच माणूस सुनील भोवले? अरे दादा, मी रवळनाथाची शपथ घेऊन सांगते की तो माणूस तोच असा. हे बघ, आपल्या बयोगनं त्याच्यापासून लांब ठेव कोया. कितीही झाला तरी तो तिचा सख्खो बाप असा. रक्ताचा नाता असा त्यांचा. त्याच्यासमोर आपली बाजू कमकुवत असा. पण दादा, उद्या जर तो बोललो की मी बयोग घेऊन जातोय तर काय करतलो आपण? असा कसा येऊन जाईल तो? आणि बयो आता बऱ्यापैकी मोठी झाली आहे. तिला कळतं चांगलं काय आणि वाईट काय. मागासपासून एक विचार माझ्या मनात येतोय, हा माणूस अचानक कसा काय आला इथे? आता तो कसो आणि कित्या किलो ता माका काय माहित नाही. पण तो माणूस खूप वाईट असा आणि तो खयच्यावर थराक जाऊ शकता. आपल्या बयोगनं त्याच्यापासून लांब ठेव कोया आपल्या. असं किती काळ लांब ठेवणं शक्य आहे? एक ना एक दिवस तिला समजणारच की हाच माणूस आपला सख्खा बाप आहे. बरं ठीक आहे, तू ते लांब नको ठेवस. ता काय आपल्या हातात नाही ह्या कळता माका. पण आपल्या हातात जा हा ता तर आपल्या करूकच व्हाया ना. मी काय म्हणते, तू बयोग ना, तू सुनील कसो असं ना ता खरा खरा सांग. तिका सत्य काय आता कळा कस व्हाया. आते, काय खरा खरा सांगायचंय बाबांका? माझो पाय सारखो दुखता. तास ते काय विचारत होतं की पायात काय होतला तर नाही ना. म्हणजे जा काय असत ना ता खरा खरा सांग. तशी मनाची तयारी करूक होई. अगे मगे त्यासाठी बाबा कशात? मी तुका खरा खरा सांगते. तुका कायो होऊचा नाही. तुका दिलेल्या गोळ्या आणि पथ्य नीट पाळ. 2 दिवसात धावायला लागशील. खरंय. चला. हा बोले. रम्या, ए तोंड सांभाळून बोलूच हा माझ्या वांगडा. माहिती आहे ना कोणाशी बोलतोस? रेहमान बोलते. हा बोल बोल, काय काम आहे बोल. माका सांग, मी तुमच्यासाठी किती काम करू? ए भाऊलिया, डोका ठिकाणावर ना तुझा. माझा डोका पण ठिकाणारा आणि मी माणूस पर बरोबर ठिकाण्यावर असाय. म्हणजे तुम्हीच माका आणून सोडला. हे बघ बयो, माझी पोरगी हुशारा, थोड्याच दिवसात डॉक्टर होतली, भरपूर पैसे कमवतली. मग मी जाते ना तिच्या सोबत राहा. मग काय मजेत आयुष्य जगीन मी. मग माका सांग, मी तुमच्या प्लॅन प्रमाणे किती काम करू? मी आता सांगते रे ते का मी तुझं बापूस असे म्हणून जाते तिच्या सोबत राहा. अरे मग काय, रोज इंग्लिश स्कॉच, आयुष्य एकदम मजेत माझा. मग असं असताना मी तुमचा बावला म्हणून किती काम करू रे? ए बाहुल्या, तुझी लायकी काय? तू बोलतस काय? हा कसा ना बेडकाक राजवाडो दाखवल्यांना तो बेडूक लगेच राजवाड्यात जाऊन बसूची स्वप्न बघूक लागतला. हा काय म्हणूचा काय तुका? अरे बाहुल्या,
यो प्लॅन ना तो माझो प्लॅन हा. माझ्या प्लॅन मुळे तुझी पोरगी तुझ्या आयुष्यात परत आलेली हा. समजा तुझं भूतकाळ जर मी तुझ्या चेडवाक सांगितल्या की तू भारतीक त्याच्या आवशीक कसो त्रास देवचास कशी मारझोड करूचास तर तुझा होत्याचा नवता करतली ती बयो कळला तुका थंयसून बाहेर येलास ना थंयच जेलमध्ये तुका परत पाठवतली जाऊचा. ए बाहुल्या लक्षात हा ना तुझ्या नावावर अजून पोलीस केस हा ती बंद नाही झालेली. ए बाहुल्या काय झाला बोलती बंद हा झाली का बोलती बंद तुझी. असाच आवाज गप्प ठेवूचा काय आणि रमाकांत शेठ जा सांगतय तसाच करूचा कळला. हा खड्ड्यात गेलं ते युनिकॉर्न. मला सांग तुमच्या दोघांचं काहीतरी चालू आहे ना. अगं हिरा मी खरंच सांगतोय काही नाही आहे चालू तसं. खोटं नको बोल. हिरा तुझ्या या संशय वृत्तीमुळे ना मी कितीही तुला खरं सांगितलं तरी तुला ते खोटंच वाटणार. दादा ए हाय आम्ही दोघं बोलतोय ना मग. हिरा बोल तू बोल. तुमका जर डिस्टर्ब होत असत तर मग मी नंतर येत आहे. अगं नाही असं काही नाही बोल तू. दादा अरे आपण बाबांच्या ट्रीटमेंटच्या वेळी पार्शल मेमरी लॉसची माहिती काढलेली ना ती तुझ्या लॅपटॉप मध्ये असत ना ती माका हवी आहे. हा 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 ठीक आहे देईन तुला पण का आता कशासाठी. अरे आपल्या हॉस्पिटलमध्ये ना एक पेशंट इले ते मालवणी बोलतात. या शहरात कुणी मालवणी भेटला ना माका खूपच बरं वाटतं. पण त्यांना ना काहीच आठवत नाही म्हणजे मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण पुढचा मागचा काय संबंधच लागत नाही. म्हणून या आजार रिकवर होऊ शकता का ह्याची जरा अजून माहिती पाहिजे. अच्छा एक मिनिट तू या फालतू कामासाठी आम्हाला इंटरप्ट केलंस. मी दादाशी काहीतरी महत्वाचं बोलत होते. अगो पण मी दादाक विचारूनच आत इलंय. अगं बावळट पण कोण कुठल्या गावातल्या माणसासाठी तू आमचं इम्पॉर्टंट डिस्कशन इंटरप्ट केलंयस. अगं त्या माणसाचं तू बघून घे ना. त्यांचं त्यांना बघता इला असताना तर मग ते डॉक्टरकडे इलेच नसते ना. तू आता माझ्या डोक्यात जाऊ नकोस. हिरा अगं काय बोलतेस तू. ती तिचं डॉक्टर असण्याचं कर्तव्य पार पाडते आणि तू तू इतरांवर संशय घेत फिरतेस. हिरा आता तिचं बोलणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे मग तुम्हीच बोलत बसा. बयो तू नको काळजी करूस. मी लॅपटॉप चेक करतो आणि त्या नोट्सच्या प्रिंट्स काढतो. ठीक आहे ठीक आहे. अगं तू काय करते बयोचं. हा कोण कोण काय समजते स्वतःला ती भिकारडी. मला मला माज दाखवते माझ्या गोष्टीमध्ये मध्ये येते. मला असं कधी कधी मन करते ना तिचा गळा दबवून तिचा जीव घेऊ. हिरा त्या 1.5 दमडीच्या बयोसाठी एवढा जीव नाही जाळायचा बेटा. स्वतःला इतका त्रास नाही करून घ्यायचा. कशाला आपली म्हणजे का त्रास नको करून घेऊ. आता बेसिक सिच्युएशन आहे. मी आणि दादा एक कॉन्व्हर्सेशन करत होतो पण नाही तिकडे मध्ये येऊन तिला पचकायचं होतं. आता हॉस्पिटलमध्ये कुठल्या तरी पेशंटच्या पार्शल मेमरी लॉस बद्दल विचारत होते. कुठली तरी माहिती मिळेल का. मला कसं माहित त्याला कसं माहित नाही. परत तो विषय नाहीये. दादा पण तिचीच बाजू घेत होता. मला माहितीये ती कोणासाठी इन्फॉर्मेशन घेत होती. मला नाही माहित. आय डोंट केअर. अगं पण तू काहीतरी कर ना. तुला मी सांगितलं ना सकाळीच काही करण्याची गरज नाहीये. ती बयो कायमची आपल्या घरातून निघून जाणार आहे. सुंठी वाचून खोकला जाणार आहे. म्हणजे कळेल सगळं कळेल. हॅव पेशन्स बेबी.
आत्ते काय गो तू ना ऐकतच नाहीस. तू आधी बस. अगो बस बस बस. हाय बस. बयो अगो काय झाला? सांगते काय झाला. बरा बसलंय आता, सांग काय झाला? माका सांग तुझं आमच्यावरती किती प्रेम आहे? खोळी आहेस काय बयो? काय हो काय विचारत? आत्ते सांग ना. माझ्या जीवापेक्षा जास्त तुझी किती काळजी वाटता काय सांगू तुका. मग हे आमचा पण तुझ्यावरती तेवढाच प्रेम आहे, तेवढंच जीव आहे. तू ऐकतच नाहीस तर तू का एवढा पायाला लागलाय? तुका काय सांगितलेलं? मी सगळी कामं करते, तू बसून राहायचा. ऐकतच नाहीस. पेशंट लोक कधीच नाही ऐकणार. आत्ते अगे तुका सांगायचंच राहिला. आज हॉस्पिटलमध्ये ना आपल्या गाववाले इलेत. म्हणजे आपल्या गावचे आहेत की नाही माहिती नाही अजून, पण आपल्या आजूबाजूच्या गावचे असतील. पण ते मालवणी बोलतात. बिचारांची स्मरणशक्ती गेली. खायच्या तरी झोपडपट्टीत राहतात एवढंच माहिती. आत्ते उद्या ना पप्पे दादा येणार आहे. कदाचित ते का माहिती असत ते खै राहतात आणि ते कोण असत ते. तू पण येशील काय? म्हणजे आपल्या गावचं तू त्यांना काहीतरी सांगशील ना, मग हे कदाचित त्यांना त्यांचं गाव आठवेल. आपण सगळी मालवणी माणसं एकत्र येलो ना की मग हे कदाचित त्यांना आठवेल ना त्यांचं पण सगळं. शेवटी गावच्या माणसांची माया वेगळीच ना. येशील? हो बघू, उद्याच उद्या बघूया. ठीक आहे. हॅलो काय? आत्ते आत्ते अगे आत्ते 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 तुम्ही सुमन, भयो, सुमन काय झालं? रमाकांत, रमाकांत भाऊजी, तुम्ही जेलमधून सुटलात? तुम्ही कधी आणि कसे इलास? आजच माका बेल मिळाली. थेट हे तुमची मी माफी मागू गेलोय. माका माहिती आहे मी खूप चुकीची कामं केलेली आहेत. माझ्या चुकांची, माझ्या पापांची जी काही शिक्षा माका भोगूची हा ना ता मी भोगतलोय. सगळा माझा मी प्रायश्चित्त पण करतलोय. तुम्ही लोकांनी माका माफ नाही केलास ना तर माझं आयुष्य काय सार्थकी लागूचा नाही. सुमन, सुमन माफ कर गो. काय करतास? बघा माफ कर गो. मी आधीच करू गोया होता. इतक्या वेळेला जेलची हवा खाल्ली आणि बघा तुझी खरी किंमत समजली गो. मी तुका जाम त्रास दिला नको. मी तुझं खरं गुन्हेगारच आहे. बघा माफ कर गो. रमाकांत, तू निघ इथून आधी. दादा असं नको रे बोलूस. दादा अरे माका माफ कर. दादा माका माहिती आहे मी खूप वाईट कामं केलेली आहेत.
की तुझी माफी मागवायची पण लायकीचं नाही, पण तरी पण दादा भीक मागताय रे दादा तुझ्याकडे. मी तुझा राग समजूच शकते रे, तुझा राग समजूच शकते दादा. तुका माहिती आहे मी तुका आणि तुझ्या लेखी खूप त्रास दिलेलो हा. खूप त्रास दिलेलो हा दादा. भयो भयो पुरी भयो म्हाका माफ कर हो, म्हाका माफ कर. माझ्यामुळे तुका खूप त्रास झालेलो हा. म्हाका माहिती आहे तुझं काका बदललंय गो. माफ कर गो भयो मला, माफ कर.